ह्याला बोललंच पाहिजे. च लावलं तर आवड होते, मग तिनं बोलली नाही तर मग ह्याला त्रास होणार, म्हणजे काय ह्याचा ताण वाढणार आणि हे नका मला म्हणू लागले म्हणून हिचा पण ताण वाढणार. गोष्टीला लावणं सोडून द्यायचं. एन्जॉय म्हणून घेऊ नका, त्यातून काहीतरी शिकचाल म्हणून मी उदाहरण दिले. गोष्टीला च लावणं सोडून द्यायचं. भविष्याचा विचार करायचा नाही आणि भूतकाळाचा विचार करायचा नाही. फक्त वर्तमान काळात जे गोष्टी घडत आहेत त्यांचाच विचार करायचा. म्हणजेच की आपण आपलं वर्तमान सुधारलं तर भविष्य आपोआपच चांगलं होणार आहे आणि भूतकाळात ज्या चुका आपल्याकडून झाल्यात त्या दुरुस्त होणार आहेत का परत नाही, म्हणून फक्त वर्तमान काळाचा विचार करायचा. त्याच्यानंतर आहे पुरेशी झोप घ्यायची. आता समजा एखादी व्यक्ती जर नीट झोप घेत नसेल, 8 तास आपण 6 तास किंवा 8 तास झोप घ्यायची तर त्याची झोप होत नसेल तर तो एक कारण असू शकते की त्या व्यक्तीला ताणतणाव आहे. तुम्ही सांगा बरं, जर तुम्हाला ताण आलं म्हणजेच की समजा तुम्हाला खूप वाईट वाटायले, दुःख वाटायले, तर तुम्ही ते कोणासोबत शेअर करता, म्हणजे कोणाला सांगता ते? मैत्रिणीला, आईला किंवा बहिणीला. कारण की आपल्याला त्यांच्यावर विश्वास असतोय, विश्वास आहे म्हणून आपण त्यांना ती गोष्टी सांगतो. पण जर त्यांना सांगून पण आपलं दुःख कमी होत नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे मग पुढं?